नमस्कार. आज सकाळीच एक वाक्य कानावर पडलं, एक ओळ कानावर पडली. द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्याच्याबद्दल एक छोटीशी कथा शेअर करते. एकदा नारद मुनी भगवंताला भेटण्यासाठी द्वारकेत गेले. रुक्मिणी मातेने सांगितलं, "अहो, ते पांडवांच्या घरी आहेत." तिथून उठून नारद मुनी पांडवांच्या घरी आले आणि भगवंत कुठे आहेत म्हणून विचारलं. सगळ्यांनी अर्जुनाचा कक्ष दाखवला. त्या कक्षापर्यंत पोहोचल्यावर दार उघडल्यावर एक सुंदर चित्र नारद मुनींना बघायला मिळालं. मंचकावरती अर्जुन पहुडलेले आहेत आणि भगवंत त्याचे ओले केश वाळवण्याचा काम करत आहेत. आणि ते काम करत बघितल्यावरती नारद मुनी जागीच स्तंभित झाले. अहो, काय आश्चर्य! ज्या तिन्ही लोकांचा स्वामी, ज्याचं स्वामित्व सगळेजण पत्करतात, त्याची एक कटाक्ष, एक कृपादृष्टी आपल्यावर पडावी म्हणून सर्वजण आतुरलेले असतात, ते भगवंत अर्जुनाचे केश वाळवत आहेत, त्याचे केश सुंदर करत आहेत. आणि हे चित्र बघितल्यावरती नारद मुनींना खूप आश्चर्य वाटलं, ओशाळल्यासारखं झालं. आणि मग त्यांनी भगवंताकडे मागणं मागितलं की हे असं का? पण काहीही न बोलता त्यांच्या मनात आलेला प्रश्न भगवंतांनी ओळखला आणि तत्काळ त्याच्यावरती उपाय शोधून काढायचा म्हणून त्यांनी नारद मुनींना आवाज दिला. "अहो नारदा, तिथे का उभेत? इथे या जरा. मघाचपासून मी अर्जुनाचे केश वाळवण्याचा प्रयत्न करतोय. माझे हात आता जड झालेत. जरा तुम्ही या थोड्या वेळ." असं म्हणून त्यांनी त्यांना आज्ञा केली आणि रमा नायकाची आज्ञा म्हणून नारद मुनींनी ती आज्ञा पाळण्यासाठी तिथे पुढे गेले. जसे भगवंतांनी अर्जुनाचे केश नारद मुनींच्या हातात दिले आणि भगवंत तिथून बाहेर पडले, तसं नारद मुनींना त्या केसांमधून एक असा सुंदर ध्वनी, जो कानापासून मनापर्यंत आणि मनापासून आत्म्यापर्यंत जाईल, असा प्रत्येक केशातनं कृष्ण 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 असा ध्वनी ऐकायला यायला लागला. आणि त्या ध्वनीमध्ये नारद मुनी सुद्धा तल्लीन झाले. तर सांगायचं तात्पर्य असं की भगवंत त्याची सेवा करतो जो त्याच्या सेवेत राहतो, जो त्याच्या नामात राहतो. एकनाथ महाराज अगदी स्पष्ट म्हणतात, "नावडे वैकुंठ शेषाचे शयन, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले, वैष्णव सदन आवडले." नमस्कार.